सुरू झालं. ओके. सो आत्मवंदन सगळ्यांना, शुभ दुपार. आणि सगळ्यांनी काल छान एक्सरसाइज केलेली आहे. सगळ्यात पहिले आपली प्रार्थना करायची, त्याच्यानंतर मग आपण थोडं डिस्कस करूया आणि लेसन नंबर 3 स्टार्ट करूया. 4 सॉरी. पाठीचा कणा ताठ, श्वासोच्छ्वासाकडे लक्ष द्यायचं. उजवा डावा ही दोन्ही श्वास चालत आहे याहीकडे लक्ष द्या. पूर्ण श्वास घ्या, पोटातून बेंबीच्या देठापासून असा पूर्ण पोट फुगलं पाहिजे आणि मग श्वास सोडायचा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा, या सुंदर दिवसासाठी. आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय महत्वाचा आणि तू तो खूप सुंदर बनवलाय. प्रेम, आदर, सत्कार, सन्मान, प्रशंसा, पैशानी असा हा भरलेला माझा दिवस. या सुंदर दिवसासाठी तुझे खूप आभार परमेश्वरा. माझा आज नवीन दिवस आहे माझ्या आयुष्यातला. मी चालू शकते, बोलू शकते, हसू शकते, सुगंध घेऊ शकते, ही सुंदर सृष्टी बघू शकते. या वरदानासाठी तुझे खूप खूप आभार. आभार माझ्या माता पित्याला, आई वडिलांना माझ्या, ज्यांनी मला जन्म दिला, ही सृष्टी दाखवली, माझं पालन पोषण केलं, मला योग्य त्या पदावर नेऊन बसवलं आणि आज मी त्यांच्यामुळं आपल्या जीवनामध्ये अतिशय खुश आहे. थँक्यू माझ्या आई वडिलांसाठी. थँक्यू माझ्या सासू सासऱ्यांसाठी, ज्यांनी मला सुनेचा दर्जा दिला, लक्ष्मीची पद दिलं. त्या माझ्या सासू सासऱ्यांसाठी धन्यवाद. धन्यवाद या पंचतत्वासाठी. हे पंचतत्वानी माझं शरीर बनलेलं आहे. माझ्या शरीरामध्ये 72% पाणी आहे, मेंदूमध्ये 90-92% पाणी आहे. माझ्या शरीरामध्ये पाणी हे रक्त होऊनही वाहतं. या पाण्याच्या, या जलतत्वाला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धरती मातेला, जी आम्हाला अन्न देते, वस्त्र देते, हिरे माणिक मोती जवाहरात देते. या धरती मातेला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या अग्निदेवतेला, सूर्यप्रकाशाला, जे आमच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करतं. त्या ऊर्जेमुळे अन्नाचं पचन होतं. ऊर्जा ही आम्हाला काम करायला भाग पाडते. आमच्या शरीरामध्ये असणारी ऊर्जा आम्हाला शक्ती देते. त्या ऊर्जेला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या हवेसाठी, जी आमच्या नाकामध्ये श्वासोच्छ्वासदाराने येते जाते. ती हवा माझं जीवन चालवते. त्या हवेला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या स्पेस एलिमेंट, आकाश तत्वासाठी, जे माझ्यामध्ये स्पेस निर्माण करतं, मला नवीन काहीतरी गोष्टी ग्रहण करण्याची शक्ती देतं. मी नवीन काहीतरी मला शिकवू शकते. त्या स्पेस एलिमेंटसाठी फार खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तारामंडल, सूर्य, चंद्र, तारे, या सगळ्या ग्रहांसाठी धन्यवाद. त्या परमपिता परमेश्वराला माझा दंडवत प्रणाम. आणि धन्यवाद परमेश्वरा, मला मनुष्यरूपी जीवन दिलं आहे, ह्या देहासाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हाताला रब करायचं आहे. हातामध्ये ऊर्जा निर्माण होणार. ही सुंदर अशी डोळ्याला लावायची. हळू चेहऱ्यावरून हात फिरून आपल्या हातांना बघायचं आहे आणि सुंदर स्मित हास्य करून डोळे उघडायचे आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सो कालचा लेसन कितपत लोकांना म्हणजे समजला सगळ्यांना, आणि सगळ्यांनी समजला, त्यांनी त्याप्रमाणे आम्हाला रिस्पॉन्स पण दिला आहे. पण कुठेतरी असं मला अजून एक सांगायचं आहे, मे बी समजण्यामध्ये काही लोकांची गफलत होऊ शकते. जसं एक मॅडमनी पाठवलं आहे की ठेविले अनंते जैसेची राहावे, काय म्हणतात त्याला, चित्ती असावे समाधान, असं काही एक श्लोक पाठवला ना ज्योती मॅडम तुम्ही. तर ह्या जे संतांनी सांगितलेले श्लोक आहे ना, ते खूप छान आहेत. म्हणजे मान्य आहे, सगळं काही ठीक आहे. पण हे जे होतं ना, हे जेव्हा आपण या जर्नीमध्ये नव्हतो किंवा आपल्याला ही शक्ती माहित नव्हती ना धन्यवादाची, तो पण तर ठीक होतं. म्हणजे समाधान असणं ठीक आहे, ओके, समाधानी असलं पाहिजे.
तो त्या व्यक्तीचे त्या संतांनी सांगितलेला तो जो श्लोक आहे तो त्या काळापर्यंत किंवा तिथपर्यंत टिकत. पण आपल्याला ही बुक ते हे शिकवत नाही की काय म्हणणार आपण त्याला, जसं ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत राहा आणि समाधान माना, हे आपल्याला ही बुक शिकवत नाहीये. काल तुम्ही जर छान व्यवस्थित लेसन वाचला असेल तर तुम्हाला हे नाही सांगितलं की जो जसा आहे तसा स्वीकार करा, असं नाही सांगितलेलं आहे. आणि ऍक्सेप्ट द सिच्युएशन ऍज इट इज याचाही अर्थ वेगळा घ्यायचा आहे. म्हणजे आपण अर्थ कसा घेतो ते आहे, म्हणजे जसं आहे तसं, आता माझ्याकडे काही नाही आहे तर मी जसं आहे तसं राहू, मग माझं स्वप्न काय आहे? म्हणजे मला तसंच राहायचं आहे. माझं स्वप्न असलं पाहिजे ना मग काहीतरी असण्याचं. म्हणजे मी जर समाधानी आहे तर मी दुसऱ्याला काय देणार? मी समाधानी आहे तो पण तर ओके आहे, पण मला अजून घ्यायचं आहे, मला लालच नाही आहे. पण माझ्याजवळ एवढं पाहिजे परमेश्वरा की मी दुसऱ्याला देऊ शकलो पाहिजे. एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला काहीच देऊ शकणार नाही, पण एक श्रीमंत माणूस दुसऱ्या माणसाला मदत करू शकेल. बरोबर आहे? याच्यामध्ये जर तुम्हाला काही असं वाटलंय की हे कुठलं सेंटेन्स किंवा काय, तर तुम्ही प्लीज रिप्लाय करू शकता. आपण डिस्कसही करू शकतो. आपल्याला इथे सुसंवाद करायचा आहे, पण बुक व्यवस्थित समजली पाहिजे. बुकचा जो करेक्ट मेसेज आहे तो तुमच्यापर्यंत आला पाहिजे. बरोबर आहे? तर जन्म आपला झाला आहे, आपल्याला मानवरूपी जन्म मिळाला आहे. ते आपल्याला परमेश्वराने इथे सुख भोगण्यासाठी पाठवलंय. कशासाठी पाठवलंय? सुख भोगायला. आणि या आपण परिस्थितीशी जोडून घेतो ते ठीक आहे, पण आपला आपला जो आहे आपल्या आतमध्ये ते काय परमेश्वराचा अंश आहे. आपण स्वतः खूप काही करू शकतो. बरोबर आहे? आपण जो विचार करू आपण तेच म्हणू. आपले शब्द आपले विचार हे सगळं बनतं, हे आपण कालही वाचलंय, याच्या आधी मी सांगितलं तुम्हाला. आपल्या लक्ष काय आहे, आपल्या जीवनात काय आवश्यक आहे, आपल्याला फोकस तिथे करायला सांगितलं. ना की जे लोक खूप तुमच्यासोबत म्हणजे ठीकठाक नाहीये, तुम्ही त्यांच्यावर लक्ष नका देऊ. तुम्ही ते तुम्ही त्यांना ग्रॅटिट्यूड द्या, त्यांच्या सकारात्मक गोष्टी पहा, ना की त्यांच्या निगेटिव्हवर फोकस करून तुमच्या लक्ष्यापासून तुम्हाला दूर जायचं नाही. तुम्हाला तुमच्या लक्ष्याची जर प्राप्ती करायची आहे, जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं ज्योतिराव फुलेंचं, त्यांनी जर म्हटलं असतं ठीक आहे जसं आहे तसं समाधान आहे या जीवनात, मारतात तर म्हणजे मग त्यांचं लक्षच त्यांना प्राप्त झालंच नसतं. सॉरी. जसं आता जर काही आपल्या डोक्यामध्ये असलं, कोणी काही आपल्याला बोललं तर ते आपल्या डोक्यामध्ये राहतं, आपल्या मनात सतत चालतं. आणि ह्या गोष्टी जर आपल्या डोक्यात असल्या तर खरंच आपल्या डोक्यामध्ये काहीतरी चांगलं किंवा काही करण्याची विचार येतील का? नाही येणार. सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला एका पहाडावर चढायचं आहे. मी तुम्हाला एक मोठी 10-15 किलोची बॅग देते. तुम्ही पहाडावर चढू शकाल का इझिली? येस ऑर नो? आन्सर. शक्य नाहीये. तुम्ही फास्ट चढू शकणार नाही. हळू चढाल, कुठेच लडकाल, कुठेच तुम्ही पुन्हा खाली याल. हे शक्य नाहीये. पण तेच जर मी अगदी हलकं फुलकं वजन घेऊन चढली तर मी फास्ट चढेल आणि माझं लक्ष्य माझं प्राप्त होईल. मी त्या चोटीवर जाऊन बसेल. बरोबर आहे? तेच आपल्याला या बुकनी कालच्या लेसन मध्ये सांगितलेलं आहे. हो की नाही? तर आपल्याला काय करायचं आहे? समोरच्याच्या मध्ये बदल करायचे नाही. मला माझे बदल, माझं लक्ष हे महत्वाचं आहे. मला स्वतःचं मी चेंज करेल. मी दुसऱ्याला बदलवणार नाही. ठीक आहे? सो हा ते कालचं म्हणजे मला असं वाटलं की मोस्ट प्रोबॅबली काही काही लोकांना असं वाटेल की असू दे जसं आहे तसं ऍक्सेप्ट करूया. हं. तर हा या सेंटेन्सचा अर्थ नाही आहे. तुम्हाला तुमचं लक्ष्य प्राप्त करायचं आहे. तुम्हाला स्वतःवर लक्ष द्यायचं आहे. दुसऱ्यांना चेंज करायचं नाही आहे. दुसऱ्यांसाठी ब्लेसिंग देऊन आपल्याला ऑटोमॅटिकली आपल्या आजूबाजूचं वातावरण चांगलं बनवायचं, जेणेकरून सगळं मग चांगलं होणार आहे. ठीक आहे? यावर कोणाला काही विचारायचं का? मग नाही तर आपण आपल्या कारण आपण कसं क्षमा केली, आपल्या डोक्यामध्ये क्लटर नसलं ना, तर आपलं काय होईल? ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते राहणार नाही. आणि एकदा का सबकॉन्शियस माइंड आपलं खूप छान असलं ना, तर आपलं सगळं छान होतं. म्हणून क्षमा करणे, फॉरगिव्हनेस या गोष्टी खूप आवश्यक आहे. आणि मी काल हेही सांगितलं होतं की
3 व्यक्ती निवडायची आहे, तर 3 व्यक्ती ती हयात असलेली असू शकते, हयात नसलेलीही असू शकते. काही राहतात गोष्टी ज्या बोलायच्या राहतात, म्हणायच्या राहतात किंवा कुठे काहीतरी मनमुटाव असतो. कधी-कधी काही-काही लोकं अशी असतात, की त्यांच्या आई-वडिलांबद्दल त्यांना हे असते आणि मग ते जातात त्याच्यानंतर त्यांना खूप पश्चाताप होतो. तर तेही तुम्ही नाती निवडून तुमच्या नात्यामध्ये सुंदरता आणू शकता. तुमचं सगळं जग तुम्ही सुंदर बनवू शकता. सो मला असं वाटतं सगळ्यांना हे क्लिअर असेल. अजूनही क्लिअर नसेल झाले तर तुमचे प्रश्न येऊ द्या. जेणेकरून मलाही थोडंसं म्हणजे एक्सप्लोर करायला मिळेल आणि मी तुमच्या प्रश्नांचं समाधान करू शकेल असं मला वाटतं. प्राजक्ता मॅम, तुम्हाला काही सांगायचं का? काही बोलायचं का? मी शेअर करू स्क्रीन? हो चालेल मॅम, सुरू करूया आपण टॉपिक. एकच सेकंद ना. शेअर स्क्रीन होतीये ना? हो हो, झाली आहे, दिसते. हम्म. दुसरं लेसन. आजचा आपला लेसन आहे चौथा. तर या चौथ्या लेसन मध्ये तुम्ही बघितलं आहे, इथे ही डॉक्टरांची बॅग आहे, फ्रूट आहे, वॉटर आहे. ओके. तर आता भरपूर झालंय आपल्याला म्हणजे इथे एक्सरे रिपोर्ट लावलेला आहे कुणाचं तरी असं. एक पिक्चर काय सांगताय की आपल्या आयुष्यामध्ये आता डॉक्टर 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 खेळ नाही खेळायचं आता आपल्याला. त्याच्यावर कृतज्ञता करून आपण हे म्हणजे आपल्या आपल्या शरीराच्या आरोग्यामध्ये सुधारणा कशी आणू शकतो आहे ते आपल्याला हे लेसन सांगणार. वाचा. हं. चौथा दिवस, जादुई आरोग्य. आरोग्य ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. वर्जिल इसवी सन पूर्व 70 ते इसवी सन पूर्व 19 रोमन कवी. आपल्या जीवनात आरोग्य ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे आणि दुसऱ्या कशाही पेक्षा तिला आपण गृहीत धरलेलं असतं. तब्येतीच्या काही तक्रारी सुरू होतात तेव्हाच आपण त्याबाबत विचार करायला लागतो आणि त्यावेळी आपल्याला उमगतं की आरोग्य नसेल तर आपल्याकडे काहीही नाही. येस. चौथा दिवस. जादुई आरोग्य. आरोग्य हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे. मला हे वाटतं हे सगळ्यांनी अनुभवलंही आहे कोरोना काळामध्ये. आणि त्यावेळेस पैशाही पेक्षा जास्त आपल्याला महत्वाचं होतं ते आपलं आरोग्य महत्वाचं होतं. म्हणजे लोकांनी पैसा झोकून दिला त्या ऑक्सिजन सिलेंडरसाठी. सगळं घ्या पण आम्हाला ऑक्सिजन द्या, आम्हाला जिवंत राहायचं, आम्हाला जिवंत राहायचंय. म्हणजे सगळ्यांची धडपड या गोष्टीसाठी जास्त चालू होती. तर पैशाही पेक्षा आपलं आयुष्य ही सगळ्यात सगळ्यात मोठी संपत्ती आहे. तुमच्याकडे आज भरपूर पैसा आहे आणि तुम्ही त्याचा उपभोगच नाही घेऊ शकलात, तर त्या पैशाला काय अर्थ राहणार आहे? आपल्या जीवनामध्ये आपलं आरोग्य हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुसऱ्या कशाही पेक्षा तिला आपण गृहीत धरलेलं असतं. चला चालतच आहे, पैसा कमवायचा आहे, पैसा कमवायचा आहे, म्हणजे पैसा कमवण्यासाठी किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीसाठी आपण त्या आरोग्याला आपण गृहीत धरतो. ठीक आहे, डुबताना डोकं घेतली कॉम्बी फ्लेम चालते आहे, काही होताना घेतली कॉम्बी फ्लेम चालत आहे, असं करून 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 आपण त्याला टेकन फॉर ग्रांटेड घेतो. आणि जेव्हा तुमच्या तक्रारी सुरू होतात आणि तेव्हा तुम्हाला हे कळतं की मी आरोग्याकडे कसं दुर्लक्ष केलं आहे, कसं मी त्याला टेकन फॉर ग्रांटेड घेतलेलं आहे. आरोग्यविषयक इटालियन म्हण आहे जी आपल्याला बहुतेकांना लागू पडते. ती म्हण अशी आहे, ज्याचे आरोग्य चांगले असते तो श्रीमंत असतो. जरी त्याला याची जाणीव नसली तरी आपली तब्येत जेव्हा चांगली असते त्यावेळी आपण तिचा क्वचितच विचार करतो. पण जेव्हा आपण सर्दी किंवा फ्लू अशा किरकोळ कारणांनी अंथरूण धरतो तेव्हा सुद्धा आपल्याला या शब्दांची सत्यता पटते. तुमची तब्येत जेव्हा बरी नसते तेव्हा तुम्हाला आपण कधी एकदा बरं होतो असं झालेलं असतं. तुमची तब्येत पूर्ववत होणे याशिवाय तुम्हाला दुसरं काहीही सुचत नसतं. हम्म. इटालियन ही एक म्हण आहे की तोच व्यक्ती सगळ्यात श्रीमंत आहे जो
सुदृढ आहे, ज्याचं आरोग्य चांगलं आहे. आरोग्य चांगलं नसेल तर मी फिरायला गेली तर मला तिथे सुंदर निसर्ग अनुभवता येणार नाही. मी कुठल्या लग्नात गेली, मला लग्न एन्जॉय करता येणार नाही. कुठल्या बारशाला जाऊ दे, वाढदिवसाला जाऊ दे, मैत्रिणीसोबत आउटिंगला जाऊ दे, तर तुम्ही एक सिम्पलचं एक असं मनामध्ये एक विचार आणा आता, की मी कुठेतरी फिरायला गेली आहे आणि तिथे माझं खूप दुखतंय, मी एका जागी बसली आहे, माझ्या मैत्रिणी खूप एन्जॉय करताय. कसं फील होणार तुम्हाला? नॅचरली ते चांगलं वाटणारच नाही. माझे आज पाय खूप छान आहे म्हणून आज मी सगळीकडे फिरून आली. मी डिसेंबर महिन्यामध्ये काश्मीरला थंडी मस्त एन्जॉय करून आली, कारण माझं शरीर सुदृढ होतं. अँड आय एम व्हेरी ब्लेस्ड. मी 40+ असताना सुद्धा मी अमरनाथच्या यात्रेला जाऊन आली. पायी पायी मी सगळी यात्रा कंप्लीट केली. आय एम सो ब्लेस्ड. मी खूप म्हणजे मला माझी स्वतःचीच एक बहीण आहे जी म्हणाली की कीर्ती किती छान, तू किती भाग्यवान आहेस की तू जाऊ शकते आणि मी नाही. कारण तिला हेल्थ चॅलेंज आहे पायाचं. सो तोच व्यक्ती श्रीमंत आहे जो आरोग्य ज्याचं चांगलं आहे. जेव्हा तब्येत आपली चांगली असते त्यावेळेला आपण क्वचित त्याचा विचार करतो, कारण तेव्हा आपल्याला काही वाटतच नाही. कारण की जेव्हा आपल्याकडे सगळं असतं ना, जेव्हा कुठल्या गोष्टीची कमी, जसं एखादा व्यक्ती आपल्यापासून दूर जातो तेव्हा आपल्याला त्याची खरं उणीव जाणवते आणि त्याचं महत्व पटतं, की अरे. आणि तो जेव्हा आपल्या आयुष्यात असतो तेव्हा आपण त्याला टेकन फॉर ग्रांटेड घेतो. आपल्याला त्याची महत्व कळत नाही, तो किती महत्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये. आणि ती व्यक्ती असो किंवा ती गोष्ट असो, जेव्हा ती आपल्यापासून दूर जाते तेव्हा आपल्याला कळते की ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये किती महत्वाची आहे. साधं तुमचं डोकं दुखू द्या, सर्दी होऊ द्या, किरकोळ, अगदीच किरकोळ, त्याही वेळा तुम्हाला असं बरं वाटत नाही, तुम्ही चिडचिड करता, छोट्या छोट्या गोष्टींवर चिडता. आणि तेव्हा आपण खरं म्हणजे आपल्याला असं वाटतं की लवकरात लवकर मी बरं व्हावं. आणि आपल्याला फक्त आणि फक्त एकच गोष्ट असते की नाही, मला बरं वाटायला पाहिजे, काही असो मला बरं वाटायला पाहिजे. नेक्स्ट. आरोग्य ही जीवनाने दिलेली देणगी आहे. ती तुम्हाला मिळते आणि प्रत्येक दिवशी अखंडपणे मिळत राहते. आपण निरोगी राहण्यासाठी करत असलेल्या प्रत्येक गोष्ट बरोबरच हे निरोगीपण असंच टिकून ठेवण्यासाठी आपण आपल्या आरोग्याविषयी कृतज्ञ राहणं आवश्यक आहे. पुढे वाचू. हम्म. लक्षात ठेवा, ज्याला आपल्या आरोग्याबद्दल कृतज्ञता वाटते त्याला किंवा तिला ती विपुल प्रमाणात मिळते. ज्याला ही कृतज्ञता आरोग्याविषयी वाटत नाही त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जे आहे ते सुद्धा काढून घेतले जाते. हम्म. आरोग्य आपल्या जीवनाला दिलेली देणगी आहे. हे आपल्याला मिळालेलं दान आहे. ती तुम्हाला मिळते, प्रत्येक दिवशी तुम्ही त्याचा वापर करता, अखंडपणे मिळत पण राहते. पण आपण निरोगी राहण्यासाठी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीवरच निरोगीपणच असं टिकून ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या आरोग्याविषयी खरं तर कृतज्ञ राहणं आवश्यक आहे. तुम्हाला ही देणगी मिळाली आहे, हे दान मिळालं आहे, आता हे दान मला माझं टिकवून ठेवायचं आहे. हे टिकवून ठेवण्यासाठी मला काय करायचंय? तर मला कृतज्ञ राहायचंय. मला माझ्या तब्येतीविषयी आभार व्यक्त करायचा. मला खरं म्हणजे भाग्यवान मी खरंच माझा, की माझ्याजवळ हात आहे, पाय आहे, डोळे आहे, कान आहे, सगळं आहे. याविषयी तुमच्या जवळ कृतज्ञता असणं आवश्यक आहे. आता हे लक्षात ठेवायचं, की ज्याला आपल्या आरोग्याबद्दल कृतज्ञता वाटते, त्याला किंवा तिला ते भरपूर विपुल प्रमाणात मिळेल. आणि ज्याला कृतज्ञता वाटत नाही, त्यांच्याकडे किंवा तिच्याकडे जे आहे ते सुद्धा काढून घेतलं जातं. हे वाक्य एखाद्या पेजवर लिहून चिटकून ठेवा किंवा रोज वाचा. तुम्हाला बरेच लोक माहीत असतील की ज्यांनी निरोगी जीवन पद्धतीचा स्वीकार केला आहे, पण तरीही त्यांची तब्येत चांगली नसते. कारण आरोग्याविषयक जे तुम्हाला मिळतं आहे त्याबद्दल आभार मानणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही आरोग्याबाबत कृतज्ञ असता तेव्हा तुमची सध्याची तब्येत तर चांगली राहतेच, पण त्याच वेळी तुम्ही जर जादूला चालना दिली तर आरोग्याचा अखंड ओघही तुमच्याकडे येत राहील. लगेचच तुमच्या तब्येतीत सुधारणा घडून येत असल्याचे तुम्हाला दिसू लागेल. छोटी छोटी दुखणी, वेदना, तीळ, व्रण किंवा खुणा
जादूने अदृश्य व्हायला सुरुवात होईल आणि तुम्हाला ऊर्जा, रसरशीतपणा आणि आनंद स्पष्टपणे वाढल्याचे जाणवून लागेल. हम्म. काही काही लोक तुमच्या आजूबाजूला सभोवताली तुम्ही बघितले असेल की ज्यांनी कधी सिगरेट नाही पिली, ज्यांना काही व्यसनही नव्हतं, पण त्यांनाही तब्येतीची तक्रार का आली? कारण ते आपल्या तब्येतीविषयी कृतज्ञ नव्हते. आरोग्यविषयक जे तुम्हाला मिळतं त्याबद्दल आपल्याला आभार मानणं आवश्यक आहे. आपण कृतज्ञ असू. सध्याच्या परिस्थितीबद्दल आपली तब्येत चांगली आहे, तर तुमच्या जादूमुळे काय होईल, तो अखंड ओघ सुरू राहील, म्हणजे तुमची तब्येत छानच राहायला लागेल आणि तुमच्या तब्येतीमध्ये सुधारणा घडून येईल. छोटे छोटे तुमचे दुखणे असू दे, डोकं दुखताय, पायामध्ये चॅलेंज आहे, किंवा कुठलं तुमचं चेहऱ्याचं तुमचा काय म्हणाल त्याला, गोरा झाला पाहिजे, किंवा थोडं तीळ आहे, किंवा वेदना आहे, किंवा काही खुणा आहेत. ओके, फेअरनेस आला पाहिजे आपल्या चेहऱ्यावर. माझी छान छान केस अजून थोडे छान व्हायला पाहिजे. आणि मला खूप एनर्जेटिक राहायचं आहे, अगदी ऊर्जावान दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तर हे सगळं तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तुम्ही त्या कृतज्ञतेत राहाल. आणि हळूहळू तुम्हाला हे स्वतः दिसून येईल. आनंद स्पष्टपणे तुम्हाला असं जाणवेल आणि तुमच्यामध्ये आनंद वाढल्याचं तुम्हाला जाणवू लागेल. ऑटोमॅटिकली तुम्हाला असं दिसेल की अरे, मी कृतज्ञ होती तर येस, माझे केस गळणं थांबलं आहे. माझं तर ड्रास्टिक चेंज माझ्या चेहऱ्यामध्ये झालाय. मी शक्यतो ग्रुपमध्ये माझ्या चेहऱ्याचे फोटो 2 टाकेल. पूर्वीचा आणि आजचा. ठीक आहे. म्हणजे मला सगळे विचारतात की असं काय करते तू जी इतकी गोरी झाली, इतकी छान झाली आहे. सो आणि माझे केसांबद्दल पण मी डेली माझं चांगलं असं म्हणजे ग्रॅटिट्यूड लिहिते. त्यामुळे माझे बिलकुल एकदम व्यवस्थित आहे. माझे केस गळत नाही. खूप छान आहे, सिल्की आहे. पुढे. आरोग्यासाठी कृतज्ञतेची कृती रोज केली तर काही काळानंतर तुम्हाला कळून चुकेल की याच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या दृष्टीमध्ये, ऐकण्यामध्ये आणि तुमच्या सर्व ज्ञानेंद्रियामध्ये, त्याचप्रमाणे तुमच्या संपूर्ण शरीरातील प्रत्येक कार्यामध्ये सुधारणा घडवून आणू शकता आणि हे सगळं एखाद्या जादूप्रमाणे घडेल. कृतज्ञता ही एक लस आहे. शरीरातल्या विषाचा नाश करायचे औषध आहे आणि जंतुनाशक आहे. जॉन हेनरी जोवेट 1864 ते 1923 चर्चमधील प्रवचनकार आणि लेखक. अच्छा, आता तुम्ही लोकांनी ऑब्झर्व्ह केलं असेल, मी बोलत असताना लिटल बिट मला थोडं घशामध्ये हे होऊन राहिलंय. तर ही छोटीशीच गोष्ट आहे. आता मी त्याला थँक्यू थँक्यू करतेय कंटिन्यूअस आणि पाणी पिले. म्हणजे एक छोटी गोष्ट किती इरिटेट करते आपल्या शरीरामध्ये, जर आपल्याला थोडं चॅलेंज असेल तर. बरोबर आहे ना? आरोग्यासाठी कृतज्ञतेची जर कृती तुम्ही रोज केली आणि काही काळानंतर तुम्हाला कळून चुकेल की अरे वा, माझ्या डोळ्याचा जो विजन आहे ते अजून क्लिअर झालं, माझा चष्मा कमी झाला, मला छान ऐकू आलं, माझे ज्ञानेंद्रिय काम करत आहे, माझं शरीर खूप सुधारत आहे. हे फक्त आणि फक्त तेव्हा तुम्ही कृतज्ञतेची लस घेणार, तेव्हा ती तुमच्यामध्ये एक अँटीबायोटिक म्हणजे एक जंतुनाशक म्हणून काम करेल आणि तुमच्या शरीरामध्ये असलेल्या जे काही चॅलेंजेस ते त्याला दूर करेल. सो कृतज्ञता ही एक लस आहे. शरीरातला विषांचा नाश करायचं औषध आहे आणि एक हे जंतुनाशक आहे. तर हेही सेंटेन्स तुम्ही प्लीज नोट डाऊन करा आणि रोज वाचा. आणि म्हणून तुम्हाला मग लक्षात येईल की येस, मला कृतज्ञ राहायचं आहे. इवन दो तुम्हाला जे तुम्ही डेली टॉनिक घेता ना, तिथेही लिहा ही चिठ्ठी. सो तुम्हाला रोज आठवेल की येस, कृतज्ञता करायची आहे, कृतज्ञता लस आहे, ती विषांचा नाश करेल, मला जंतुनाशक मिळणार, मग मला कृतज्ञ राहायला ती हेल्प करेल. सो असं तुम्ही करा. सो तुम्हाला कळेल की कृतज्ञता किती महत्वाची आहे. नेक्स्ट. ज्या प्रमाणात तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी कृतज्ञता व्यक्त कराल, अगदी तेवढ्याच प्रमाणात तुमच्या तब्येतीत जादू झाल्यासारखी सुधारणा घडून येईल आणि तुम्ही जेवढे कृतज्ञ असाल तेवढ्याच प्रमाणात तुमची तब्येत ढासळेल. ढासळलेल्या तब्येतीमुळे तुमची ऊर्जा, रसरशीतपणा, प्रतिकार शक्ती, विचारातील स्पष्टता, तुमच्या शरीरात आणि मनातील प्रत्येक कार्य दुर्बल व्हायला लागते. तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी कृतज्ञ राहिल्याने तुम्हाला चांगले आरोग्य मिळत राहील. त्यामुळे तुम्ही आणखी कृतज्ञ व्हाल.
त्याच वेळी तुमच्या शरीर आणि मनातील ताणतणाव कृतज्ञतेमुळे दूर होतील. वैज्ञानिक संशोधनातून असे आढळून आले आहे की ताणतणाव हेच अनेक आजारांचे मूळ असते. अभ्यासातून असंही दिसून आले आहे की कृतज्ञतेचे आचरण करणाऱ्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा घडून येते आणि त्यांचे आयुष्य आणखीन 7 वर्षांनी वाढण्याची शक्यता असते. हम्म. ज्या प्रमाणात तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी कृतज्ञता करू शकाल, म्हणजे आता मी जेवढं माझी कृतज्ञता व्यक्त करेल, त्या प्रमाणामध्ये माझ्यामध्ये जादू घडून येईल. जेवढं मी जास्त करेल, तेवढं मला जास्त मिळेल. ठीक आहे. आणि जेवढं तुम्ही कृतज्ञ असाल, म्हणजे तुम्हाला काही त्याच्यामध्ये आभार व्यक्त तुम्ही नाही करणार, तर तुमची ती तब्येत ढासाळेल. आणि ढासळलेल्या तब्येतीमुळे तुमच्यामध्ये ऊर्जा, एनर्जी, तुमची प्रतिकारशक्ती, तुमच्या विचारामधली स्पष्टता, तुमचं शरीर, मन हे हळूहळू हळूहळू दुर्बल व्हायला लागेल. म्हणजे जेवढं तुम्ही द्याल कृतज्ञता, तुम्हाला तेवढंच मिळेल. थोडं द्याल, थोडं मिळणार, जास्त द्याल, जास्त मिळेल. आणि जर तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी कृतज्ञ राहिल्याने तुमचे आरोग्य तुम्हाला चांगलं आरोग्य मिळेल. म्हणजे तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल, तुम्हाला चांगलं चांगलं आरोग्य मिळत राहील. त्यामुळे आणखी कृतज्ञ व्हाल आणि मग तुम्हाला खरंच वाटेल की अरे वा, मी एवढंच केलं तर मला एवढं छान मिळालं जादू, मग मी तू आणखी करतो. त्यावेळी तुमचं शरीर, तुमच्या मनातील ताणतणाव या कृतज्ञतेमुळे दूर होऊन जाणार. तुम्ही आनंदी राहाल. तुम्ही आणखी आणखी करायला लागाल. येस, मला रोज उठल्यावर करायचं आहे, मला लिहायचं आहे, मला बोलायचं आहे. आणि वैज्ञानिक संशोधन जे वैज्ञानिक होतं, जेव्हा त्यांनी एक्सपेरिमेंट करून बघितला, जेव्हा त्यांनी बघितलं की जे लोक ताणतणाव आढळून आलं की ताणतणाव हे आजाराचं मूळ असतं. म्हणजे टेन्शन, काळजी, चिंता हे सगळं आपल्या आजाराचं मूळ असतं. आणि अभ्यासात हेही दिसून आलं की ज्या लोकांनी आपल्या शरीराविषयी कृतज्ञता व्यक्त केली, त्यांची लवकर तब्येतीमध्ये सुधारणा झाली आणि त्यांचं आयुष्य पुढे आणखी 7-8 वर्षांनी वाढलं. हे सायंटिफिक प्रूव्हन झालेलं आहे की जर तुम्ही तुमचं मनामध्ये चांगले विचार, चांगल्या गोष्टी केल्या, तर तुमचं आरोग्य छानच राहील. तसेच तुम्हाला कृतज्ञ पण राहायचं आहे. आणि जर तुमच्या मनामध्ये तुम्ही सारखे चिंताग्रस्त, चिडचिडपणा, जळकुकडेपणा, अशा काहीही अशा गोष्टी असतील, तर तुम्ही तुमच्या आजारांना आमंत्रण देणार. आणि कृतज्ञता जर तुम्ही केली, तर तुमचं आयुष्य आणि तुमचं ते तब्येत पण लवकरात लवकर सुधारणार आहे. उलट 40 वर्ष जगायचा 47-50 वर्ष जगायला लागेल तो व्यक्ती. सो हे सायंटिफिक प्रूव्हन झालेलं आहे. आत्ताच्या तुमच्या आरोग्याची जी स्थिती आहे ती बघितल्यानंतर तुम्ही किती कृतज्ञ असायला हवं ते तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक दिवशी तुम्ही आश्चर्यात गुंग व्हायला हवं. तुम्हाला जर जड वाटत असेल आणि हे जीवन कट कठीण अवघड वाटत असेल, तर तुमची तब्येत ढासळत चालली आहे हे लक्षात घ्या. तुमच्यातला जिवंतपणा कमी व्हायचं एक महत्वाचं कारण म्हणजे कृतज्ञतेचा अभाव. पण आता हे सगळं बदलणार आहे, कारण तुम्ही कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर शरीराच्या निरोगीपणासाठी करणार आहात. या जादूच्या आरोग्य कृतीची सुरुवात तुमच्या शरीराच्या आरोग्याविषयी पुढे दिलेले परिच्छेदन वाचून वाचून करायचे आहे. शरीराच्या विशिष्ट अवयवाबाबत इटॅलिक्स टाईप मध्ये एक ओळ दिली आहे. ती ओळ वाचून झाली की डोळे बंद करा आणि मनातल्या मनात ती पुन्हा एकदा वाचा. त्या अवयवाबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. लक्षात ठेवा, तुम्हाला का कृतज्ञता वाटते असा जेव्हा तुम्ही विचार कराल, तेव्हा तुम्हाला आणखी खोलवर कृतज्ञतेची भावना जाणवेल. ओके. जितकी ही भावना सखोल जाणवेल. हम्म. जितकी ही भावना सखोल जाणवेल, तितक्या जलद गतीने त्याचे परिणाम तुमच्या शरीरात घडून येतील की तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाल. हम्म. तर हे झालं ना, हा समजून सांगायचं. हा, हा. आता तुमच्या आरोग्याची जी परिस्थिती आहे ती जर तुम्ही बघितलं, तर तुम्हाला कृतज्ञ व्हायला पाहिजे. ओके. आणि जेव्हा तुम्ही कृतज्ञ व्हाल, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की हम्म. ओके.
सो आरोग्याची स्थिती जी आहे ती बघितल्यावर असं आहे की किती तुम्ही कृतज्ञ असायला हवं. तुमच्या लक्षात पण येईल की जड वाटत आहे, जीवन कठीण वाटत आहे, तब्येत ढासळत चालली आहे, हे तुमच्या लक्षात आलं. जिवंतपणा तुमचा कमी झालाय, तुम्हाला एनर्जेटिक वाटत नाही. तर हे कशाचं कारण आहे? याचं महत्वाचं एकच कारण आहे की तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी कृतज्ञता नाही. तुम्ही सारखं कुठं ना कुठं काहीतरी कंप्लेंट झोनमध्ये, माझे सकाळी उठल्या उठल्या कोणी उठल्यावरच, म्हणजे काही काही लोकांची सवय आहे की उठल्यावरच आपल्या पलंगावरच असतात ते. पण अरे काल रात्रभर झोप नाही लागली, एवढे पाय अडखळले, एवढे दुखले ना, कंबर माझी झोपून होती ते. अरे बापरे, असं उठलं ना माझा हात हे होत नाही. ना मला दिवसभर खूप काम होतं. माझी ना तब्येतच चांगली राहत नाही. माझ्या ना आईला असं होतं, मला तसंच होणार. मी ना असं करणार, म्हणजे कंटिन्यू हे त्यांचं एक भजन सारखं चालू असतं ह्या गोष्टी, की मला हे आहे, मला ते आहे, मला ते आहे, मला हे आहे. मग जेवढं आपण ते आहे करणार, तेवढं ते जास्तीत जास्त आपल्यामध्ये आणखीन आणखीन आपण ओढावून घेणार. जी स्थिती आहे ती जर तुम्ही बघितली तर तुम्ही किती कृतज्ञ असायला हवं हे तुमच्या लक्षात येईल. आज माझे पाय छान काम करतात, आज माझे हात छान काम करतात, डोळे छान काम करतात. अच्छा, माझ्या एकाच गावामध्ये आहे, म्हणजे मी याचा अर्थ कुठे किती कृतज्ञता करायला पाहिजे हे माझ्या लक्षात येईल. मग तुम्हाला जसं लक्षात येईल तुमची कृतज्ञता वाढेल, तुमचं आणखीन आधी तुमच्या जीवनामध्ये अजून बदल होऊ लागेल. तुमच्या कृतज्ञतेच्या जादू शक्तीचा जेव्हा वापर तुम्ही निरोगीपणासाठी करणार आहात, तुम्हाला निरोगी राहायचं आहे, तर तुम्ही या जादुई कृतज्ञतेचा शक्तीचा वापर करणार, तुमचं जीवन बदलून टाकणार. जर मला काही चांगलं नाही आहे, माझी तब्येत चांगली नाही, माझे विचार चांगले नाही, मला एनर्जेटिक वाटत नाही, याचा सिंपल साधा अर्थ मी कृतज्ञ नाही आहे. पण हे आता बदलणार. मी या शक्तीचा वापर करणार आणि माझं आरोग्य छान करणार आहे. आता या जादूईची कृती जी करायची आहे ती त्यांनी पुढे दिली आहे आपल्याला. आता एक पॅरेग्राफ आहे, तो मी वाचणार. तुम्ही डोळे बंद करायचे, तुमच्या अवयवावरून तो असं म्हणजे फील करायचं आहे तुम्हाला की तो चांगला राहील. पुढे मी वाचेल. त्या अवयवाबाबत तुम्हाला एक ओळ दिली आहे इथे. ते डोळे बंद करायचे आहे, मनातल्या मनात असं विचार करायचा आहे, कृतज्ञ व्हायचं आहे त्या अवयवाबद्दल. जेवढं जास्त वाटेल तेवढं तुम्ही तो विचार करा. तेवढं खोलवर तेवढी भावना जेवढी जेवढी जास्त जाणवेल ना, तेवढी सखोल भावना जाणवेल, त्याच गतीने तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला परिणाम दिसून येतील. तुमच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल, इतकी सुधारणा होईल की तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल की अरे, मी कालपर्यंत जी गोष्ट मला खूप हे होत होती, आज मी ऍटलिस्ट उठू शकतो. म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही बसाल, तिसऱ्या दिवशी तुम्ही उभे होऊन तुम्ही धावायलाही लागाल. असं छोटं छोटं करत तुमच्यामध्ये आश्चर्यचकित बदल होणार आहे. आता इकडनं सुरू झालंय ना हे सगळे. ओके. सो सगळ्यांनी डोळे बंद करा, मी वाचते आणि तुम्ही तुमच्या त्या त्या अवयवावरून हात फिरवायचा आणि तुम्हाला स्वतःला ग्रेटफुल व्हायचंय, तिथे कृतज्ञता दाखवायची आहे. सो डोळे बंद करा सगळेजण. शक्य व्हिडिओ ऑन करा आणि व्यवस्थित पाठीचा कणा ताठ असलेला हवा. असा एक विचार करा की वरून म्हणजे एक सुंदर असा लख्ख प्रकाश आता तुमच्या शरीरावर पडतो आहे. तुमच्या पायांचा, तुमच्या पावलांचा विचार करा. या पायांनी कुठे कुठे तुम्हाला मदत केली तुमच्या जीवनात. हे तुमचे एक वाहन चालक होते, तुमच्या शरीराचा महत्वाचा भाग. तुमच्या पायांचा वापर कशासाठी केलेला आहे? तोल सांभाळण्यासाठी, लहान असताना उभे राहण्यासाठी. त्या पायांकडे तुमचं लक्ष केंद्रित असू द्या. तुमची पूर्ण एनर्जी, पूर्ण ऊर्जा त्या तुमच्या पायांवर द्या. तुमच्या बसण्यासाठी, व्यायामासाठी, नृत्य करण्यासाठी, पायऱ्या चढण्यासाठी, कार चालवण्यासाठी तुम्ही या पायांचा उपयोग केला आहे. त्या पायांवरून सुंदर हळूवार असा हात फिरवा. घराभोवती बाथरूम मध्ये, स्वयंपाकघरात, काही घ्यायसाठी, पेय घ्यायसाठी, जेवण घ्यायसाठी, तुमच्या कारपर्यंत कोणी मदत केली? या पायांनीच मदत केली आहे मला. हे पाय, ही पावलं दुकानातून जाण्यासाठी, रस्त्यातून फिरण्यासाठी, विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी, समुद्र किनारी आपल्या प्रिय व्यक्तीसोबत फिरताना, आपल्या मुलांसोबत बाळगताना, ही
ही चालण्याची क्षमता, हा जीवनाचा आनंद उपभोगायचं स्वातंत्र्य मला कुणी दिलं? या माझ्या पायाने. अगदी मनापासून डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घेऊन त्या पायांकडे लक्ष केंद्रित करा आणि सांगा, मी माझ्या पायांसाठी, माझ्या पावलांसाठी आभार मानतो. आता हळूहळू तुम्ही तुमचं लक्ष तुमच्या हाताकडे, तुमच्या खांद्यापर्यंतच्या हाताचा विचार करा. एका दिवसात तुम्ही किती वस्तू उचलता? हळूहळू स्पर्श करा. ती जी एनर्जी, तो जो लख्ख व्हाईट प्रकाश आहे तुमच्या खांद्यावर आलेला आहे. तुमचे हात तुमच्या जीवनात महत्वाचं साधन आहे. संपूर्ण दिवसभर, प्रत्येक दिवशी न थांबता तुम्ही त्याचा वापर करता. हातामुळे तुम्ही लिहू शकता, अन्न खाऊ शकता, फोन, संगणक याचा वापर करू शकता. मी आंघोळ करू शकते, मी कपडे घालू शकते. किती भाग्यवान आहे मी. मी स्वतःच्या हाताने कपडे घालते. मी बाथरूम पर्यंत जाते. माझ्या हाताचा वापर मी माझ्या शरीराला स्वच्छ करते. मी गोष्टी उचलते माझ्या हाताने. मी माझ्या बाळाला प्रेम करते. माझ्या बाळाला उचलते. मी त्याला धरू शकते. माझ्या मुलीची वेणी करू शकते. मला ह्या हाताचा वापर करता आला आहे. मी किती भाग्यवान आहे. मी माझ्या बाहूंसाठी, मी माझ्या हातांसाठी, मी माझ्या हाताच्या पंजांसाठी, मी माझ्या बोटांसाठी, माझी बोट, ही माझी बोट मला वस्तू उचलायला, पेन पकडायला, स्वयंपाक करायला, कपडी, भांडी धुवायला मदत करते. मी खूप आभार मानते माझ्या या हातांचे, माझ्या या बोटांचे, माझ्या पंजांचे, माझ्या बाहूसाठी मी खूप 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 धन्यवाद व्यक्त करते. तुम्ही तुमच्या आश्चर्य करून टाकणारे तुमचे जे ज्ञानेंद्रिय, आता त्यांचा विचार करायचा आहे तुम्हाला. डोळे बंद करून तसेच ठेवायचे आहे, उघडायचे नाही आहेत. ज्ञानेंद्रिय दिवसभर तुम्ही वेळा खाण्याच्या तुम्ही जेव्हा खाता पिता, कोण तुम्हाला ती चव देतं? तुमची सुंदर जीभ देते ना. मग या जिभीला धन्यवाद करा. ती तुम्हाला अन्नाची चव देते. तुम्हाला सर्दीमुळे कधी चव कळेनाशी होते आणि चव कळली नाही तर काय होतं? माझ्या जीवनातला आनंदच नष्ट होतो. अनुभवलं आहे हे एकदा. परमेश्वरा, ही सुंदर जीभ मला खाण्यासाठी, पिण्यासाठी, चवीचा मी आनंद लुटते. या जिभीसाठी मी खूप आभार मानते. मला सुंदरसं असं सुवास घेण्यासाठी नाक दिलं आहे. फुलांचा परफ्यूम, अत्तराचा, चादरीचा, स्वयंपाकाचा, कडक कडक नोटांचा मी फ्रेग्रन्स घेऊ शकते. हिवाळ्यात रात्री शेकोटीचा, उन्हाळी दिवसात हवेचा, ताज्या कापलेल्या गवताचा, पहिला पाऊस पडल्यावर मातीचा सुगंध. वाव, माझं आयुष्य किती आनंदाने भरून आहे. माझ्याकडे सुंदरसं नाक आणि माझ्या त्या संवेदना, या नाकाच्या संवेदनासाठी मी माझ्या नाकाचे खूप आभार मानते. आता तुमच्या स्किनसाठी तुम्ही स्पर्श करताय, तुम्हाला कळतंय काय गरम आहे, काय थंड आहे, काय मऊ आहे, काय टोकदार आहे. हे माझी गुटगुटीत काया. वाव, वस्तू कशा असतात, खरबडीत असतात की कशा असतात, हे मला शारीरिक प्रेम करायला शिकवलं. माझ्या प्रियजनाला मी स्पर्श करू शकते, मी प्रेम व्यक्त करू शकते, मी माझ्या नवऱ्यासोबत प्रेम व्यक्त करू शकते. माझ्या स्पर्शामुळे माझ्या मुलांना मी प्रेम करते. मी त्यांच्या जवळ घेऊन त्यांचा आधार बनते. एका माणसाचा दुसऱ्या माणसाला हाताला होणारा स्पर्श, जीवनातील अनेक गोष्टींसाठी हा अतिशय बहुमूल ही गोष्ट आहे. स्पर्शाने कधी कधी भावना कळतात, कधी कधी आपण आभार मानतो. आठवा, त्या माझ्या या स्पर्शाच्या संवेदनासाठी मी खूप आभार मानते. डोळे, डोळे नावाचा चमत्कार, हा मोठा कॅमेरा आहे परमेश्वराने दिलेला आपल्याला, ज्याने आपण चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी सगळं बघतो. मित्रांचा चेहरा, आवडत्या प्रियजनांचा चेहरा. वाव, मी छापलेलं पुस्तक वाचू शकते, मी पत्र वाचते, ईमेल, टीव्ही बघू शकते. माझ्या बाळाचं सुंदर पहिलं स्मित हास्य मी माझ्या बाळाचं माझ्या या डोळ्यांनी बघितलं. माझ्यासारखी मीच भाग्यवान आहे. तो दिवस, तो प्रसंग आठवा. कुठे फिरायला गेला, निसर्गाचं सौंदर्य तुम्ही किती न्याहाळलं. तो पाऊस, तो समुद्र, ते पहाड किती महत्वाचे तुमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी. तासन तास तुम्ही तुमच्या डोळ्यांकडे बघा आणि सांगा त्यांना, बघू शकते मी माझ्या डोळ्यांनी आणि त्या डोळ्यांना काय महत्व आहे कळतं.
या डोळ्यांमध्ये मी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक रंग जीवनाचा मी अनुभवू शकते. मी पेंटिंगची कलर अनुभवू शकते. या माझ्या डोळ्यांसाठी मी माझे खूप आभार मानते परमेश्वरा, खूप आभार मानते. माझे कान सुंदर आवाज ऐकतात. जे कोणी बोलतं मी ऐकू शकते. माझं श्रवणेंद्रिय, कानाशिवाय ऐकण्याची संवेदना, कसं बोलली असती मी, कसं ऐकलं असतं मी, कसं लोकांशी कम्युनिकेट केलं असतं. मला संगीत कळलं नसतं. आज मी संगीत ऐकते, रेडिओ ऐकते, प्रियजन काय बोलतात ते ऐकते. माझ्या वातावरणातला सुंदरसा मधुर आवाज, पाण्याचा खळखळणारा आवाज, पक्ष्यांचं किलकिलाट. वाव, किती छान. माझ्या या कानांसाठी खूप खूप आभार परमेश्वरा. परमेश्वरा, सगळ्यात महत्वाचा माझा मेंदू. हा मेंदू, ज्ञानेंद्रियाचा वापर करणं तुम्हाला अशक्य होतं. कारण मेंदू तर सगळ्यात महत्वाचा आहे. तो काय करतो? सिग्नल घेतो ज्ञानेंद्रियाच्या साह्याने. लाखो संदेश एका सेकंदामध्ये, आणि क्विक अँड फास्ट प्रक्रिया. विदिन अ सेकंद तो तुम्हाला सांगतो, इथे जाऊ नका, इथे हात लावू नका, हे काय आहे, ते काय आहे. हे मेंदू तुमचं जीवनाचं ज्ञान आहे. हा जीवनाचा ज्ञान अनुभव घेता येतो. जगातलं कोणतंही संगणक तंत्रज्ञ असं काहीच नक्कल करू शकत नाही जो हा मेंदू आहे. हा परमेश्वराने बनवलेला सगळ्यात महत्वाचा. आणि तुमच्या मेंदूवर असा हात फिरवा, तुमच्या डोक्यावर हात फिरवा. तुमच्या मेंदूसाठी छोटा मोठा, या सुंदर मनासाठी सुंदर आभार माना. परमेश्वरा, खरंच मी खूप भाग्यशाली आहे. मी पद्मपदम भाग्यशाली आत्मा आहे. मला हा सुंदर मेंदू सारखा तू दिला आहे. तुमचं आरोग्य, शरीर या जीवनासाठीच्या करोडो पेशी 24 तास सतत काम करतात. न थकता अविरतपणे काम करत असतात. त्यांना आठवा. एकेका पेशीला आठवा. पेशीचा आभार माना. जीवन सातत्य टिकवणाऱ्या सगळ्या अवयवाची हळूहळू आठवण करा. श्वास घेताना त्या त्या अवयवाकडे लक्ष केंद्रित करा आणि आभार माना. तुम्ही कुठे कुठे फिरून आलात? आता हळूवार तुमचे डोळे उघडा आणि परमेश्वराला धन्यवाद द्या, की खरंच परमेश्वरा, तू मला खूप दिला आहेस रे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तर तुम्हाला कळलं असेल, तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला काही जाणवलं तुमच्या शरीरामध्ये? वेदना, संवेदना, काहीतरी कंपन जाणवले असतील कदाचित. ओके, पुढे वाचते मी. तुमचं आरोग्य, शरीर आणि जीवनासाठी ज्या करोडो पेशी 24 तास सतत काम करतात, अहोरात्र अविरतपणे काम करत असतात, त्यांना आठवा. पेशीचे आभार माना. जीवन सातत्य टिकवणाऱ्या अवयवाची आठवण काढा. ते सातत्याने तुमच्या शरीरातील प्रत्येक गोष्ट गाळून स्वच्छ करून पुन्हा नूतनी करून घेत असतात. आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की यासाठी तुम्हाला काही विचार करावा लागत नाही. ते ऑटोमॅटिक होतं. तुम्ही नाही सांगत त्यांना, ते स्वयंचलित असतं. तुम्ही म्हणत नाही आपल्या पोटाला की मी आता जेवलो आहे, तू आता काहीतरी काम कर, याला डायजेस्ट कर. तुमच्या मेंदूला नाही सांगावं लागत, तुमच्या हृदयाला नाही सांगावं लागत. ते सतत आपापलं काम करत असतात. आपल्या शरीरातील कोणतीही संवेदना, यंत्रणा, कार्य इतर अवयवापेक्षा चमत्कार करणारा अवयव आहे. आणि तो म्हणजे सगळ्यात मोठा आपलं हृदय. आपल्या हृदय आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाला नियंत्रित करतो. आपल्या ज्या शरीरामध्ये नियंत्रित करण्याचं काम आहे हृदयाचं. आणि हृदय हे आपल्या शरीरामध्ये सगळी व्यवस्था बघत असतो. चांगलं रक्त, वाईट रक्त, हे करून ते करून काय सगळं ठेवणं, आपलं सामर्थ्यवान आपल्याला बनवणं, हे आपल्या निरोगी हृदयासाठी. आपल्या हृदयावर तुम्ही आता हात ठेवा एकदा. उजवा हात हृदयावर ठेवा, त्याच्यावर डावा हात ठेवा आणि हृदयाला सांगा, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद माझ्या या सुंदर हृदयासाठी. न थकता सगळ्यात पहिल्यांदा हाच आपल्या शरीरामध्ये येतो. आणि तेव्हा कळतं की येस, नवीन जीव जन्माला येणार आहे. धाक धाक धाक. जेव्हा डॉक्टर सांगते की वाव, तुमच्या बाळाचे ठोके ऐका बरं, किती छान वाटतं ना.
किती अविरतपणे न थकता, काही नाही आपल्याला सांगावे लागत नाही, तो किती छान काम करतो. तुमचे हार्टबीट्स ऐकण्याचा प्रयत्न करा. 1-2 सेकंद शांत त्याच्याकडे लक्ष द्या. तुमच्या हृदयात तुमचं लक्ष केंद्रित करा आणि त्याला सांगा, थँक्यू, खूप आभार तुझे. न थकता रोज धक 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 मला मला खरंच जीवन देतो आहेस. माझ्या शरीराची पूर्ण व्यवस्था तू बघतो आहेस. कारण तू आहे तोपर्यंतच मी आहे, तोपर्यंतच माझं नाव राहणार आहे. आणि ज्या दिवशी तू नसशील ना, तेव्हा मी बॉडी बनेल. तेव्हा लोक बॉडी म्हणून माझा उच्चार करतील, कीर्ती म्हणून नाही करणार. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. आय लव्ह यू माय हार्ट. थँक्यू सो मच. दीर्घ श्वास घ्या. आता आपल्याला आजची एक क्रिया करायची आहे. प्राजक्ता वाचतेस का? आता एक कागदाचा तुकडा किंवा कार्ड घ्या आणि त्याच्यावर मोठ्या ठळक अक्षरात लिहा, आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. हे कार्ड आज तुमच्या बरोबर घ्या. जिथे तुमची वारंवार नजर जाईल असं तुम्हाला वाटतं तिथे हे कार्ड ठेवा. तुम्ही जर टेबलावर काम करत असाल तर बरोबर तुमच्या समोर हे कार्ड ठेवा. तुम्ही जर चालक असाल तर तुम्ही चालवत असलेल्या मोटारीमध्ये किंवा ट्रकमध्ये तुमचं नेहमी लक्ष जाईल अशा ठिकाणी हे कार्ड ठेवा. तुम्ही जर बराच काळ घरात राहत असाल तर जिथे तुम्ही नेहमी हात धुता तिथे किंवा फोनच्या जवळ ठेवा. तुम्हीच लिहिलेले शब्द नेहमी तुम्हाला दिसतील अशी जागा निवडा. आज किमान चार वेगवेगळ्या वेळी हे शब्द जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा ते अगदी शांतपणे हळूहळू प्रत्येक वेळी एकच शब्द या पद्धतीने वाचा आणि आरोग्याच्या या देणगीबद्दल जेवढी म्हणून कृतज्ञता वाटेल तेवढी व्यक्त करा. हम्म. ओके. आता आपण असंच जे मेडिटेशन केलेलं आहे. आता रोज तुम्हाला हे हवं असल्यास तुम्ही 5 एक मिनिट करू शकता शरीरासाठी. पण आता सगळ्यात पहिली महत्वाची क्रिया जी करायची आहे, ते एक व्हाईट पेपर घ्या किंवा छोटासा असा कडक कागदाचा तुकडा असेल तर तो घ्या आणि तिथे लिहायचं आहे, आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. आता हा जो कागद आहे, हा आपल्याला आज दिवसभर याच्यावर वारंवार नजर गेली पाहिजे. तर आता नजर जाईल असं ठिकाण कुठलं तुमच्या घरात तुम्ही निवडा, की मी जास्तीत जास्त वेळ कुठे घालवते. माझं किचन आहे किंवा स्टडी रूम आहे, माझं बेडरूम आहे, किंवा मला आज ट्रॅव्हलिंगला जायचंय तर जिथे मी ट्रॅव्हल करतो ज्यांनी त्या माझ्या कारमध्ये, किंवा जे ट्रक चालक आहे ते ट्रकमध्ये, बराच काळ जिथे तुम्ही घरात असता तिथे, किंवा बेसिनच्या समोर तुम्ही, किंवा फोन जवळ, जिथे तुमची जागा तुम्हाला ठरवायची आहे. आणि आज किमान 4 वेळा हे शब्द तुम्हाला जेव्हा जेव्हा दिसतील अगदी आनंदाने शांतपणे हळूहळू प्रत्येक शब्द वाचायचा आहे. आणि आरोग्याच्या देणगीबद्दल तुम्हाला जितकी वाटेल, जेवढी जास्त वाटेल तेवढी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा. ठीक आहे. जसं मी हे जे आहे चिठी मी लावून ठेवली आहे माझ्या बेडरूम मध्ये, माझ्या जिथे मी जेवण करते माझा डायनिंग हॉल, त्याच्यानंतर माझ्या बाथरूमच्या बॅक साईडला मी लावला आहे, मी कॉम्प्युटरवर लावून ठेवलेला आहे, किचन मध्ये मी फ्रीजवर लावलेला आहे. सो तुम्ही या सगळ्या ठिकाणी हे करू शकता. ठीक आहे. तुमचे आरोग्य आता आणि यापुढे कायम चांगले राहण्याची हमी मिळवण्यासाठी, वाढती ऊर्जा आणि उत्साहाने जगण्यासाठी तुम्ही कृतज्ञ राहणे अत्यंत आवश्यक आहे. कृतज्ञतेबरोबरच तुम्ही जर पारंपरिक उपचार पद्धतींचा वापर केला तर तुमच्या आरोग्यात क्रांती घडून येईल. तुम्ही यापूर्वी कधी पाहिलेला नसेल एवढ्या झपाट्याने तुमचा आजार बरा झालेला तुम्हाला आढळेल आणि आरोग्याविषयी एक चमत्कारही तुम्हाला दिसून येईल. तुमचे आरोग्य आता आणि यापुढेही काम चांगलं राहावं असं तुम्हाला सतत वाटत असेल, म्हणजे कायम चांगले राहण्यासाठी, जर तुम्हाला खरंच हमी मिळवण्यासाठी, वाढती ऊर्जा उत्साहानं जगण्यासाठी तुम्हाला कृतज्ञ राहणं अत्यंत आवश्यक आहे. आता कोणी असं विचार करू नका, तर माझं तर मेडिसिन तुमचं काही जे चालू आहे त्याला मेडिसिन न म्हणता तर मी टॉनिकच म्हणते, तुम्ही पण टॉनिक म्हणा.
ते तुमचे टॉनिक सुरू आहे ते सुरू ठेवा. तुमचे उपचार पद्धती जी सुरू आहे तीही चालू ठेवा. जेव्हा त्याच्यासोबत तुम्ही कृतज्ञता कराल तर असा एक दिवस येईल की तुमचे जे टॉनिक आहे तेही तुम्हाला घ्यायची गरज पडणार नाही. हे तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायचं आहे आणि तुमच्या आरोग्यामध्ये क्रांती घडेल. यापूर्वी तुम्ही पाहिला नसेल एवढा झपाट्याने तुमचा आजार बरा होईल आणि तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी चमत्कार दिसेल. मी तर म्हणेल रोज सकाळी उठल्यावर एक 5 मिनिटच घ्या, 5च मिनिट तुमच्या शरीरासाठी धन्यवाद करा डोळे बंद करून. एक मेडिटेशन झोन मध्ये तुम्ही रोज जा. बघा तुमच्या आयुष्यात खरंच खूप फरक पडेल. माझं स्पॉन्डिलिसिस मी क्लिअर केलं आहे, मी आधी सांगितलेलं आहे. आणि शक्य होईल तेवढं तुम्ही आपल्या धरतीसोबत ग्राउंडेड राहा, आपल्या जमिनीसोबत. जादूकृती. जादुई आरोग्य. 1. जादूच्या कृतीच्या 1 ते 3 पायऱ्यांचा पुनरुच्चारण करा. क्रमांक 1. तुमच्या वरदानांची मोजदाद गणती करा. 10 वरदानांची यादी तयार करा. तुम्हाला कृतज्ञ का वाटते ते लिहा. तुमची यादी पुन्हा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा म्हणा आणि त्या वरदानांबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. 2. एका कागदावर किंवा कार्डवर आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे असं लिहा. हे कार्ड तुम्हाला आज वारंवार दिसेल अशा ठिकाणी ठेवा. किमान 4 वेळा हे शब्द अगदी हळूहळू उच्चारा आणि तुम्हाला मिळालेल्या आरोग्याच्या मौल्यवान देणगीबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. 5. तुम्ही आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात धरा आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे असे म्हणा. येस. 1 ते 3 ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला रोज करायच्या आहेत. त्या तिन्ही. पहिलं सकाळी उठल्यानंतर आपले वरदान आपण लिहायचे 10. कृतज्ञ वाटतं ते लिहायचं आहे. यादी पुन्हा वाचायची आहे. प्रत्येक वरदानानंतर आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणायचंही आहे. जेवढी जास्त होईल तेवढी कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्या वरदानांबद्दल. त्याच्यानंतर तुम्हाला एक कार्ड बनवायचं आहे. हवं 3-4 बनवा. आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे असं त्या कार्डवर लिहायचं आहे. आणि वारंवार कार्ड अशा ठिकाणी ठेवा की तुमचं नजर गेली की आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. थँक्यू परमेश्वर. असं हळूहळू तुमचं ते सराव करत राहा दिवसही भर. जिथे जिथे तुम्हाला ते कार्ड दिसेल तिथे तिथे. किमान म्हणजे इथे सांगितलं की 4 वेळा करा. तुम्ही 5दा केलं तर काही बिघडणार नाही. 10दा केलं तरी बिघडणार नाही. ओके. सो हळूहळू विचारायचे. असं नाही म्हणायचं आरोग्याची देणगी मला जिवंत ठेवत आहे चला म्हणजे आगे बढो असं नाही. हळूहळू आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे असं हळू म्हणायचं. ठीक आहे. आणि आपल्याला जे आरोग्य मिळालंय त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. शेवटची जी आहे सेम जादूचा दगड घ्यायचा आहे. झोपण्यापूर्वी आठवायचे आहे दिवसभरात चांगल्या गोष्टी ज्या घडल्या आहे त्या चांगल्यातली ही एक सर्वोत्कृष्ट डोक्यामध्ये ठेवून झोपायचं आहे. हा झाला आजचा आपला जादूचा 4था दिवस एंड. सो शेअरिंग स्टॉप करते. 5 मिनिटं आहे. काही विचारायचं असेल तर विचारा आणि काय नाही समजलं तेही विचारा. आणि थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान प्रमाणे ऐकता आणि रिप्लाय देता. खरंच मी तुमची खूप आभारी आहे सगळ्यांची. ज्योती मॅम, जया मॅम, नामदेव सर, बाकी सगळेच. पण सगळ्यांनी जर मला असं वाटतं नेहमी आम्ही खूप म्हणजे तुम्हाला कधी कधी वाटेल की काय सारखं म्हणतात व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा. पण व्हिडिओ ऑन करणं अत्यंत आवश्यक आहे. ही एनर्जीचा खेळ आहे. मी सांगितलेलं होतं. पण काय मला नाही माहित पण तुम्हाला काय वाटतं तुम्ही का व्हिडिओ ऑन करत नाही. आता मला सध्या हे 2 दिवस थोडेसे बिझी शेड्यूल आहे. मी जेव्हा जे एनर्जीचा एक मी एक्सपेरिमेंट तुम्हाला करून दाखवणार आहे. चला विचारा. काय विचारायचा प्रश्न आहे की नाही. सगळे एक्सपर्टच आहे. प्रश्न नाही तर काहीतरी शेअरिंग तरी करा. पण ते मगाशी अनिता मॅमला काहीतरी शेअरिंग करायचं होतं ना. अनिता मॅम तुम्हाला अनम्यूट करते. शेअरिंग अनम्यूट करायचं करावं असेल लागेल. तर हा. करा.
हो मॅम. नाही मॅम, काय झालं, मला 5 वर्षापूर्वी कॅन्सर झाला आणि तेव्हाच ते अश्विनी मॅमचा पण क्लास सुरू झाला होता. तो मी जॉईन केला, पण पूर्ण नाही केला. पण मग जेवढं केलं तेवढ्या याच्यात मी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करत राहते. आणि आता इथं मराठीची हे मिळाली जादू, तर आणखीन जास्त समजायला लागला. मराठी मी असल्यामुळे मला आता हे सगळं जास्त चांगल्या पद्धतीने समजतं. अश्विन मॅम इंग्लिशमधून पण घ्यायच्या आणि हिंदीमधून घ्यायच्या, असं करायच्या. पण आता हे मराठीतून म्हणजे मला छान समजतं आणि माझ्या तब्येतीत खूप म्हणजे खूप सगळीच सुधारणा आहे असं म्हणायचं. धन्यवाद देते मी सगळ्यांना तुम्हाला. मॅम इथे मला एक शेअरिंग करायचंय. खरं ते शेअरिंग माझं नाहीये, माझी आते बहीण आहे तिचं आहे. तिला 2021 साली हेल्थ मध्ये खूप मेजर ब्रेकडाऊन आला होता. आणि इतकं मेजर ब्रेकडाऊन होतं ते की डॉक्टर पण थोडं हे करत होते आम्हाला. बट स्टील आम्ही तिची हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट याच्यासाठी कंटिन्यू केली, कारण तिची इच्छा होती. आणि ती एक कोणीतरी आहे तिचे गुरु केलेले, ती इतकं त्यांचं मानते, इतकं त्यांना तिची श्रद्धा आहे ना त्यांच्यावर. तर ती हॉस्पिटलमध्ये बसून आयसीयू मध्ये होती ती. तिला काय 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 मशीन लावल्या होत्या त्या अवस्थेत, कारण तिचे हातपाय ठीक होते. तिला जे इंटरनल डॅमेज झालं होतं त्या काही विशिष्ट चॅलेंजमुळे, त्याच्यामुळे ती तिथे होती. पण ती तिथे सुद्धा ते पोथ्या बिथ्या काय 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 वाचत असायची. आणि बाहेर अक्षरशः म्हणजे तिचं मुलं, तिचं जे पण काही आपले रिलेटिव्ह असतात, सगळे हेच बोलायचे. एकमेकांना फोन करून आपल्याकडे जसं करतात तसं प्रकारे सगळं करायला लागले. बट तिच्या हेल्थ मध्ये तिने विदिन 7 डेज इतका सुपर प्रमाणात तिचं हेल्थने टर्न अराउंड केलं ना, की आज ती एकदम फिट अँड फाईन, हेल्दी, एकदम ऍब्सोल्युटली हेल्दी आहे. तिने पुन्हा आता तिच्या सगळ्या ज्या हे असतात ना, लेडीज ट्रिप्स ऑर्गनाईज करते, ती स्वतः जाते त्यांच्यासोबत, सगळीकडे छान फिरायला लागली आणि मस्त आनंदी आयुष्य ती जगते. सो तिच्याकडे बघून आहे ना, नेहमी हे सगळ्यांसाठी एक एक्झाम्पल तिने आमच्या सगळ्यांसाठी सेट केलंय की डिझीज किंवा चॅलेंज कितीही मोठा असू दे, माणसाची इच्छाशक्ती त्याच्यापेक्षा जास्त प्रबळ असेल ना, तर कोणीच आपलं काहीच नाही हे करू शकत. सो अगेन माइंडसेट इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि खूप महत्वाचं आहे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. मॅम अनम्यूट करा. कीर्ती मॅम तुम्ही पण म्यूट आहे. नाही, रेज हँड करा जेणेकरून कळेल आम्हाला की कोणाला काही शेअर करायचं आहे का. सो मॅम तुम्हाला अनम्यूट करतील आणि तुम्ही शेअर करू शकता मग. नसेल तर मी अभ्यास घेऊन रेडी आहे. जया मॅम सांगा, अनम्यूट केलाय. दोघींचे तुमचे धन्यवाद. तुम्ही इतक्या साध्या आणि सोप्या सरळ भाषेत इतकं छान समजावून सांगता की म्हणजे खूप आम्हाला कळत जातं आणि अजून म्हणजे अजून उत्साह वाढत आहे. खूप छान सोप्या भाषेत सांगत आहे, त्यामुळे कळत पण आहे आम्हाला छान मराठीमध्ये. बस, थँक्यू. तुम्ही रेग्युलर सेशनला येताय, प्रॅक्टिस करताय, त्यासाठी थँक्यू. धन्यवाद मॅम, धन्यवाद. अजून कोणाला काही शंका आहे आजच्या सेशन बद्दल, कसं करायचंय, काय करायचंय? वा, सगळ्यांना छानपैकी समजलेलं आहे म्हणजे. तर आज आपल्याला जसं डे 0 मध्ये आपण बघितलंय की पहिले 12 चॅप्टर्स म्हणजे पहिले 12 जे धडे आहेत ते आपल्याला पास्ट म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळात जे आपल्याला प्रॅक्टिस करायचंय त्याच्यासाठी आहे. ठीक आहे. तर आज आपण काय करणार आहोत की आज आपण आरोग्याविषयी हे बघितलंय, धडा बघितलाय. तर मग आपण काय करणार आज की आता आपल्या शरीरामध्ये कोणाला ब्रेकडाऊन असेल, ते सुद्धा नसेल, वेल अँड गुड, ते सुद्धा आज सेशनला असलेले 29 लोक प्रत्येक जण आपल्या प्रत्येक अवयवाविषयी एक एक वाक्य लिहिणार आहे आणि असे 30 वाक्य अपेक्षित आहे सगळ्यांकडून.
म्हणजे 30 कृतज्ञतेचे वाक्य आपण आपल्या शरीराविषयी लिहायचंय. काही नसेल सुचत तर किमान हात, पाय, कान, नाक, डोळे याच्याविषयी तर आपण सहज लिहू शकतो. रिपीट करा. पण सगळ्यांकडून अपेक्षा आहे किमान 30 वाक्य, 30 कृतज्ञता आपण आपल्या शरीराविषयी व्यक्त करायचे. आणि हे आता व्यक्त करतात मॅमने जसं सांगितलं ना 29 लोक त्याच्यातले 2 गहाड म्हणून मी म्हंटल कोणाला बोलायचं नसेल तर मी आलेली आहे हातामध्ये अभ्यास घेऊन. ऍक्च्युली मॅम कसं होतं यांचं की काही काही नवीन लोक पण आहेत ना, तर इम्पॉर्टन्स खरं माहिती नसेल असाइनमेंटचा म्हणून, पण जे प्रॅक्टिशनर आहेत मला नाही वाटत ते हिंमत करतील प्रॅक्टिस सराव मिस करण्याचा. एक वेळेस सेशन मिस झालं तर करतील, पण जे प्रॅक्टिस असाइनमेंट आपण देतो ते मला नाही वाटत की जे ज्यांनी अगोदर मॅजिक बुक केलंय आणि खरंच त्यांनी मॅजिक कॉज केलंय ते लोक स्किप करतील असं. सो आता तुमच्याशी बोलत असतानाच मी माझं कार्ड पण बनवलेलं आहे एक. आता हे मी एक कार्ड बनवलंय. आता आज तर शनिवार सुट्टी आहे म्हणून आता मी माझ्या बेसिनच्या इथे जो आरसा आहे किंवा ड्रेसिंग टेबलचा जो मिरर आहे तिथे लावणार आहे. म्हणजे सारखं मला हात धुवायला तर आपण जातोच बेसिनच्या इथे किचन मध्ये, म्हणजे मी हे सारखं म्हणणार आहे. आणि माझं खरं याच्याविषयी एक ऑब्झर्वेशन पण आहे कीर्ती मॅम, की आपण ना हे बेसिनच्या इथे पण लावलं ना तरी आपण बघत नाही, आपण इतके डॅश डॅश असतो. तर मी असं सगळ्यांना रिक्वेस्ट करेल, बरोबर तुमच्या हाईटच्या अकॉर्डिंग आरशात बघितल्यावर जिथे तुमच्या डोळ्यांचं लेवल असते ना तिथे लावा. मॅक्झिमम टाइम तुम्ही याच्याकडे लक्ष द्याल. जर तुम्ही थोडं जरी वर खाली केलं ना डोळ्यापासून ते तेवढ्या वेळा नाही बघितलं जात. सो हे असं 3-4 तरी करा, कारण मोस्टली आपण एकाच जागी नसतो ना, तर मग बऱ्याच ठिकाणी किचन मध्ये वगैरे एखाद्या ठिकाणी लावा, फ्रीज मध्ये, गॅस आहे असेल आपला त्याच्या इथे पुढे कुठेतरी लावा. असं करून 2-3 ठिकाणी तरी लावा. आणि सगळ्यांनी आठवणीने 30 ग्रॅटिट्यूड 30 कृतज्ञताची वाक्य आपल्या शरीराविषयी लिहून ग्रुपमध्ये आज संध्याकाळपर्यंत फोटो नक्की पाठवायचे. मी एक ज्याला म्हणून दाखवू जास्त मॅडम? मी एक हा म्हणून एकच दाखवू का? हो म्हणा. हा. धन्यवाद माझे फुफ्फुस, कारण ते निरोगी कार्यक्षम आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बरोबर मॅडम? येस. हा, पण थँक्यू. आता तुम्ही हे प्रत्येक अवयवासाठी फक्त असं नका म्हणू निरोगी आणि कार्यक्षम आहे. फुफ्फुस काय काम करतात? हो, हवा घेण्याचं काम करतात. हा, शरीराला हा. ऑक्सिजन पुरवण्याचं काम. हा, कारण ते माझ्या शरीराला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन पुरवतात. बरोबर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चालेल. येस, खूप छान अनिता मॅम. थँक्यू. थँक्यू थँक्यू. प्राजक्ता मॅम धन्यवाद. आज सुट्टी आहे म्हणून सुभाष सरांनी पण जॉईन केलेलं आहे आणि त्यांना काही शेअरिंग करायची आहे, तर त्यांना अनम्यूट करूया. हो चालेल ना मॅम. माधुरी मॅमचं पण शेअरिंग आहे वाटतं काहीतरी. सुभाष सर तुम्ही बोला आता. ओके, नमस्कार सभी को। मैं सुभाष कुमार कान्हेरे पुणे से बोल रहा हूँ और मैं हिंदी में शेयर करना चाहता हूँ अपना शेयरिंग। फिर शेयरिंग है आकर्षण का सिद्धांत, इसके ऊपर आकर्षण का सिद्धांत। एक बार एक परीक्षा थी गेट की, वो परीक्षा मुझे देना था और उस परीक्षा में जैसे मेरे मित्रगण, जैसे जब भी हम कुछ अच्छा करने जाते तो अपने ही लोग हमें पुल करने की सोचते और कहते कि नहीं तू नहीं कर सकता, तू नहीं कर सकता, ये बहुत डिफिकल्ट है, तू नहीं कर सकता, जितनी तेरा बैकग्राउंड है, जितने तेरा एटीट्यूड है, जो तेरा ज्ञान है, उस हिसाब से तू नहीं कर सकता। तो नहीं करने बोलने वाले अपने बहुत सारे नातेवाईक, फ्रेंड सर्कल सब ये बताते। बहुत कम लोग होते हैं कि ये कह सकते कि यस तुम कर सकते हो, तुम कर सकते हो, तुम कर सकते हो। तो मैंने उस समय किसी की नहीं सुना, मेरे अंदर से आवाज आती थी कि मैं ये कर सकता हूँ और मैं ये गेट निकालूंगा। तो ये जब मैंने गेट का एग्जाम दिया, मेरे पास उसके नोट्स, बता दूं कि वैसे परीक्षा कोई भी व्यक्ति कोई भी परीक्षा पास कर सकता है, पर उस समय मेरे पास नोट्स नहीं थे, बुक्स नहीं थी और बहुत सारी कमियां थी, जिसमें मेरा कॉलेज में भी कोई रैंक भी नहीं थी। मैं ऐसा व्यक्ति था जिसका एक पेपर रुका हुआ था, जिसको सप्लीमेंट्री बोलते।
तो इस कारण मेरे जो फ्रेंड सर्कल कहता था कि नहीं तू नहीं कर सकता, ये तू नहीं निकाल सकता एग्जाम। बस मैंने निश्चय किया 1.5 महीना पहले कि मुझे ये परीक्षा क्लियर करनी है। तो मैंने क्या शुरुआत किया, विजुअलाइज करना। विजुअलाइज ये किया मैंने कि मैं वो क्लियर हो गया हूँ और उसके जो स्कोर कार्ड आता, वो स्कोर कार्ड मेरे पास आ चुका है और मुझे एनआईटी भोपाल में एमटेक के लिए एडमिशन मिल चुका है। मैं जस्ट सोने से पहले रेगुलर इसको विजुअलाइज करता था। अब एग्जाम के ठीक एक दिन पहले रात को मैं एक बुक उठाया और उसको पढ़ना शुरू किया। और बुक मैंने सेकेंड हैंड खरीद के लाया था मार्केट से। अब जैसे बुक का पेज खोला तो उसमें एक बीच में एक क्वेश्चन दिखाई दिया, सॉल्व एग्जाम्पल था। और उन दिनों गेट का एग्जाम जो होता था वो सॉल्व क्वेश्चन पे क्वेश्चन अभी ऑब्जेक्टिव होता है, उसमें ऑब्जेक्टिव नहीं सब्जेक्टिव था, हमको सॉल्व करना पड़ता था उसमें। तो जैसे रात को ये मैंने वो बुक पढ़ा और मॉर्निंग में जब एग्जाम देने गया तो मैंने देखा कि वो 10 मार्क्स का सेम क्वेश्चन, डेटा भी सेम था। कई बार सुने होंगे आईपीएस, आईएएस, गेट, इनमें इनमें वो क्वेश्चन कभी भी किसी भी बुक्स के क्वेश्चन नहीं होते जो वहां कमिटी के द्वारा बनाए हुए होते, सब न्यू क्वेश्चन होते। लेकिन आकर्षण के सिद्धांत में सब कुछ संभव है, मैजिक जादू की दुनिया में सब कुछ संभव है। ठीक मेरे साथ भी वैसा ही हुआ कि सुबह एग्जाम के समय देखता हूँ कि रात को जो पढ़ा था सॉल्व एग्जाम्पल, उसका डेटा भी मुझे याद था, उसका आंसर भी मुझे याद था और वही क्वेश्चन आया। उस 10 मार्क्स के क्वेश्चन ने मेरा गेट क्लियर कर दिया और मैं एनआईटी भोपाल में जो विजुअलाइज करता था वहां मुझे एडमिशन मिल गया। उसके बाद हुआ यूं कि उस समय मैं ये आकर्षण का सिद्धांत जानता नहीं था, ये जादू की दुनिया जानता नहीं था, पर ये काम किया क्योंकि मैं विजुअलाइज करता था। जब ये बुक पढ़ने से मैंने कोरिलेट किया कि मैं विजुअलाइज करता था प्रतिदिन सोने से पहले रात को। फिर मेरे फ्रेंड सर्कल ने क्या नियम बनाया कि यार सुभाष मंदिर जाता था कभी कभी तो शायद वहां से भगवान इस पे प्रसन्न हुए। तो मेरे 3-4 जो दोस्त थे डियर एंड नियर, वो मुझे आते थे अपनी गाड़ी पे बिठाते और उस मंदिर ले जाते थे। तो उनको लग रहा था कि वो भगवान ने, भगवान की शक्ति तो होती है, जब हम किसी को प्रे करते हैं मंदिर में जाते हैं तो अपनी कुछ चीजें तो वहां से लिंक हो जाती है, अपने इसमें पॉजिटिविटी आ जाती है कि यस मैं वो कर सकता हूँ, मी थे करू शकतो। और मेरे उस विजुअलाइजेशन से और मेरे उस ये मान्यता से कि यस आई कैन डू इट, आई कैन डू इट, आई कैन डू इट। कितनी भी लोगों ने मेरी डिमोरलाइज करने की कोशिश की है, लेकिन वो डिमोरलाइज भी नहीं था, वो उनकी जगह सही थे, उनका जो परसेप्शन था मेरे बारे में वो उनके हिसाब से सही था। लेकिन मेरे जीवन में मुझे क्या करना है मेरे से बेटर कोई नहीं जान सकता। तो मैं आप सभी लोगों को जिस समय जो मुझे सुन रहे हैं उनसे यही कहूंगा कि जो भी आप सोच सकते हो वो आप कर सकते हो, कर सकते हो, कर सकते हो। बस कमी किस चीज की होती है मनुष्य में? सोचने की। सोचने में कभी कमी ना करे, हमेशा ऊंचा सोचे, क्योंकि इस पृथ्वी पे हम आए हैं स्वर्ग का सुख भोगने, और यही स्वर्ग है। ऐसा सुख भोगे और ऐसे लाइफ को एंजॉय करे कि जब इस पृथ्वी से जाए तो भगवान वहां वेलकम करने के तैयार है और भगवान पूछे कि स्वर्ग कैसा था। अब वो स्वर्ग कैसा था मतलब जो ये इसी धरती पे स्वर्ग है उस स्वर्ग के बारे में भगवान पूछ रहे हैं। बस यही मैं छोटी सी शेयरिंग जो कि बहुत ही मेरे जीवन में उसके बाद बहुत पॉजिटिविटी आई। उस अभी जो मैंने लिंक किया, जब जादुई बुक पढ़ा, मैजिक बुक पढ़ा, तो मैंने लिंक किया कि हाँ ये तो मैं करता था पहले, लेकिन तो अभी मैंने रेगुलर उसको शुरू किया हूँ। मेरे जीवन में बहुत बड़े बड़े मैजिक हो रहे हैं जो फिर कभी मैं और शेयर करूंगा। थैंक यू। थैंक यू सुभाष सर, बहुत इंस्पिरेशनल शेयरिंग था आपका। थैंक यू मैडम, थँक यू सो मच। आणि हे सुभाष सर जे आहेत ते आपल्या लाडक्या कीर्ती मॅमचे मिस्टर आहेत. दोघंही किती मॅजिकल आहेत बघा. म्हणून एवढे मोठे मोठे मॅजिक दोघंही लाईफ मध्ये आपल्या आणतात. थँक्यू मॅम, थँक्यू सर. थँक्यू सो मच. माझी कोमल पण एक मॅजिकलच आहे. वाव. हा, माधुरी मॅम. हॅलो, नमस्कार. नमस्ते. मला मी पहिल्यांदाच करते मराठीमध्ये. तर मला हे विचारायचं होतं की वजन माझं खूप म्हणजे चॅलेंजेस असतात तब्येतीबद्दल. म्हणजे एक संपलं नाही की दुसरे चॅलेंज, दुसरं संपलं नाही की तिसरं असं चालू असतं. पण ग्रॅटिट्यूडमध्ये असते मी, नारायणाचं आमचं असतं त्याच्यामध्ये मी म्हणत असते सतत की नारायण तुझं धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद असं म्हणत असते. त्याने बरंच आवडतं. पण एक संपलं नाही की दुसरं, दुसरं संपलं नाही की तिसरं, असं म्हणजे लगेच 8 दिवसाच्या नंतर फरक आणि परत एक मला काहीतरी चॅलेंजेस येत असतात. आणि वजन माझं कमी होत नाही आहे.
त्याच्यासाठी मी कसं काय लिहिलं गेलं पाहिजे? आवाज नाही येत मॅडम. आवाज नाही येत तुमचं. हेलो। हाँ मैडम, मैं हाँ इसका आपको आपको बताता हूँ आपके साथ जो चैलेंजेस आ रहे हैं, कहाँ पर सिचुएशन गड़बड़ हो रही है। जी जी आप एक विजुअलाइज कीजिए, जैसे एक मंत्र बताता हूँ, है ना, वो इंग्लिश में है, ये हिंदी में मराठी में कर सकते हैं। जैसे कि आप एक ही मंत्र का रट लगा दो, मैं हाँ पूर्णतः स्वस्थ हूँ, मैं पूर्णतः स्वस्थ हूँ, मैं पूर्णतः स्वस्थ हूँ। आई एम फिट फाइन एंड हेल्दी, आई एम फिट फाइन एंड हेल्दी, आई एम फिट फाइन एंड हेल्दी। सुबह जागते हुए सब कुछ करके, और उसके बाद धन्यवाद दो, जैसे आपने बोले ना, भगवान मुझे पूर्णतः स्वस्थ रखने के लिए धन्यवाद। ये बीच बीच में बोलो, लेकिन आपको बोलना क्या है, चैंटिंग करना है, लिखना है। आई एम फिट फाइन एंड हेल्दी, आई एम फिट फाइन एंड हेल्दी। और दूसरा सेंटेंस और लिखना चाहो, आई एम वेल, ऑल इज वेल, माई बॉडी इज वेल। आई एम वेल, ऑल इज वेल, माई बॉडी इज वेल। थैंक यू गॉड फॉर माई गुड हेल्थ, थैंक यू गॉड फॉर माई गुड हेल्थ। बस इसी के इर्द गिर्द घूमो आप। और जब जी आई एम किसी के भी साथ आई एम अगर जोड़ दिया जाए, तो उसको सक्सेस की प्रोबेबिलिटी बहुत ज्यादा बढ़ जाती। जैसे मैं कहूंगा आई एम सुभाष, क्या ये बदल सकता है? नहीं सुभाष तो वही रहूंगा मैं, नाम। आई एम अ मेल, मैं मेल हूं, क्या ये बदल चेंज हो सकता है? नहीं। तो उसी तरह जब आई एम के साथ उसके बाद अफर्मेशन लगा दो, तो वो करीब करीब मतलब, और उस समय अ, सोने से जस्ट पहले या तो उठने के तुरंत बाद वो ज्यादा इफेक्टिव होता है। अदरवाइज बाकी समय तो बोलते ही रहना है, आई एम फिट फाइन हेल्दी। और अपने आप को विजुअलाइज करो कि आप पूर्णतः स्वस्थ हो चुके हो। और जब होस्ट हो चुके हो, तो कैसे डांस करोगे, भांगड़ा करोगे, नृत्य करोगे, जो करना क्या करना चाहोगे, वो विजुअलाइज करो और करने भी लगो कि मैं स्वस्थ हो गया। तो फिर जी दूसरा चैलेंज आएगा ही नहीं। जब अपने आप को आप यूनिवर्स को सिग्नल दोगे, आई एम फिट फाइन एंड हेल्दी, प्रतिदिन प्रतिक्षण, मन में हो, लिखित में हो, ओरल हो, तो दूसरा चैलेंज को आने का अपॉर्चुनिटी नहीं मिलेगी ना, उसको जगह ही नहीं मिलेगी। ट्रैफिक इतना जाम रहेगा पॉजिटिविटी से कि वो नेगेटिविटी को एंट्री नहीं मिलेगी। थँक यू सर. इसके लिए मैं एक चीज बताना चाहूंगी. मी यावर ना उद्या सांगणार आहे. म्हणजे मला एक छानसा व्हिडिओ दाखवायचा आहे सगळ्यांना. ऍक्च्युली आपल्या शरीरातले जे 26,000 सेल असतात, 24,000 असतात, आकडा एक्झॅक्ट नाही आठवत आहे, तर ते जे सेल असतात ना, ते रोज मरतात आणि रोज जिवंत होतात. आता हे जे मरणारे जे सेल आहेत ना, ते जे सेल आता बॉर्न होणार आहे, त्यांना आपला मेसेज पोहोचवतात. मग आता जर मी म्हटलं की माझं हे दुखत आहे, माझं ते दुखत आहे, हा जो सेल आहे मरणारा, हा जो इन्फॉर्मेशन आहे तो जिवंतवाल्याला फॉरवर्ड करतो की हे याचं हे आहे बा, म्हणजे एक मेसेज देतो. आता काय होतं की ते कंटिन्युटी मध्ये सुरू असतं. ओके. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला काय सांगाल की मी स्वस्त आहे, मी छान आहे, जसं सुभाष सरांनी सांगितलं, मग आता तुमचा मेसेज काय जातो आहे नवीन सेलसाठी की मी स्वस्त आहे. मग ते रिपीट रिपीट रिपीट, आणि मग तुमची बॉडी एकदम हेल्दी व्हायला सुरुवात होते. हे प्रूव्हन आहे. कारण आपले सेल मरतात तेवढेच ते जिवंत पण होतात, पण ते मेसेज कॅरी फॉरवर्ड करतात. तो मेसेज कॅरी फॉरवर्ड करणारा, तो कुठला मेसेज कॅरी फॉरवर्ड करायचा आहे मला? माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये मला टोटली माझं ते जे बिलीफ किंवा माझा जो जुना पॅटर्न आहे, मला तो पूर्णतः नष्ट करून माझा नवीन पॅटर्न करायचा आहे. वजनालाही तुम्ही कमी करू शकता, ते काहीच मोठं गोष्ट नाहीये. पण आता असं म्हणायचं नेहमी की नवीन नवीन नाहीये, आय एम फिट अँड फाईन अँड हेल्दी, मी छान आहे, मी एकदम छान आहे, वाव वाव वाव. तर सरांनी सांगितलं तसं. बाकी पुढे तुमचे जे काही चॅलेंजेस आहे त्याच्यासाठी पण पुढे सांगेल, पुढे अजून लेसन येणार आहे. आणि आजचं जे लेसन आहे ना, त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही सगळे तुमचे अवयव सगळं तुम्ही रोज करा. सकाळी उठला बेडवरच आणि झोपायच्या आधी बघा, तुम्हाला किती फरक जाणवेल. थँक्यू मॅम. प्राजक्ता मॅम, आता मीटिंग एंड करायची. आय थिंक सो. कोणाला काही क्वेश्चन नाही, काही रेज हँड आहेत का? नाही मॅम. चालेल. चालेल. काही ओके, ज्योत्स्ना पाटील मॅमने हँड रेस केलाय मॅम. बोला ज्योत्स्ना मॅम. हॅलो. ज्योत्स्ना मॅम खूप छान प्रॅक्टिशनर आहेत.
मॅडम आपण आता ज्या मॅडम आहेत ना माधुरी मॅडम त्यांच्यामध्ये आपण एक सेंटेन्स ऍड करू शकतो की माझं आयडियल वेट इतकं इतकं आहे. असं आपण लिहिलं तरी आणि व्हिज्युअलाइज केलं तर भरपूर फरक पडतो. म्हणजे मी असं ऐकलेलं आहे, शेअरिंग मध्ये भरपूर लोकांना फरक पडलेला आहे असं. तर हे पण ऍड होऊ शकतं तिथे. येस येस, ऍड करू शकता तुम्ही. हा. रोज तुमच्या याच्यामध्ये लिहा. तुमचे 10 तुमचे हे झाले त्याच्यानंतर तुम्ही पुढे काही म्हणजे तुमचे जे स्वप्न आहे ना, तुमची स्वप्न तुम्ही लिहिलीत ना, तर तुम्ही ते स्वप्नामध्ये लिहून ठेवा ना ते. माझं आयडियल वेट किती पाहिजे तुम्हाला, ते तेवढं लिहायचं. ते तुमचं ठरवायचं तुम्हाला किती ते वेट आहे. आणि मला वाटतं मागे एक क्वेश्चन गेलाय चॅटमध्ये की कोणीतरी वरदान आणि हे काहीतरी विचारलेलं होतं. थँक्यू मॅम. हा, बघते हा, एक मिनिट. वरदान म्हणजे नक्की काय लिहायचे? सविता पाटील मॅमचा प्रश्न आहे मॅम, की वरदान म्हणजे नक्की काय लिहायचं? वरदान म्हणजे आपल्याला भेटलेले जे आशीर्वाद देवाने दिलेले आहे. मला काय दिलं देवाने, काय काय वरदान दिलंय? मला वरदान दिलं, मला नाक दिले, डोळे दिले, कान दिले, चांगले हात दिले, पाय दिले. हे सगळं वरदानच आहे ना. जे सुख मिळतं आहे, घर दिलं, कपडे दिले, साबण दिली, शॅम्पू दिला, बाथरूम दिलं, ब्रश दिला, टूथपेस्ट दिलं, अन्न दिलं, किराणा माल दिला. हे सगळं तुमच्या वरदानांमध्ये तुम्ही सकाळी लिहू शकता. ही तुम्हाला मिळालेली वरदानच आहेत. सो हे लिहायचं आहे. ठीक आहे. सविता मॅम, तुम्ही या आधीच्या सेशनला नव्हते का? ओके मॅम म्हणताय तो ओके मॅम. ठीक आहे, चालेल. तर तुमचं आता सविता मॅम असं क्लिअर झालंय ना काय लिहायचं ते? थँक्यू जोशना मॅम फॉर गिविंग सजेशन. आणि खरंच आहे, मधून मधून या म्हणजे तुम्ही सांगू शकता, असं काही हरकत नाही आहे. माधुरी मॅम, तुमचं जेवढं आयडियल वेट आहे तुम्ही ते लिहा रोज. ओके, तुम्हाला जेवढं हवं आहे तसं. आणि ग्रॅटिट्यूड तुमचं चालू ठेवा, तुमची कृतज्ञता कंटिन्युअस चालू ठेवा. जेवढी जास्त कराल नक्कीच तुम्हाला फरक पडेल. पण ती तुमच्या हृदयातून यायला हवी. तुमच्या फिलिंग पण तुम्हाला करणं ते खूप खूप महत्वाचं आहे. सो धन्यवाद सगळ्यांना. आणि मॅजिक डस्ट सगळ्यांना, सगळ्यांची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे परमेश्वरा. सगळ्यांना खूप आरोग्य, सुख, समृद्धी, वैभव, ऐश्वर मिळू दे. सगळ्यांची आरोग्य व्यवस्थित राहू दे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ऑल द बेस्ट कीर्ती मॅम तुमच्या या, परफॉर्मन्स थँक्यू साठी. सो मच. हा, माझा परफॉर्मन्स आज आहे.